आदरणीय जयंतराव पाटील साहेब, मला विधानसभेचे आपल्या लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे उमेदवार भैया आणि कालपर्यंत माझे कट्टर विरोधक उत्तमराव मग सकाळ असणारे सर्व नेते मंडळी मी काय त्यात बोलणार नाही, कारण 10च्या आपल्याला सभासद बोलणं गरजेचं आणि पाटील साहेबांना तुला आपल्याला द्यायचं. मी एकच गोष्ट सांगणार आहे ते अकलूज ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना आमचा एक गायकवाड नावाचा कार्यकर्ता माझ्याकडे आला जुलत मला म्हणा दादा तुम्ही सगळ्यांचं काम करताय, माझं काम कधी करणार. त्याला म्हणलं तुझी जोडी फटकी आहे ती आधी शिव, तू दारू प्यायचं सोड, मग तुला तुझ्याला बघतो. ते मला म्हणलं दादा नक्की का? अरे नक्की म्हणजे मला बरं सांगताय. त्यानं दारू सोडली आणि लवकरच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक लागल्या. अकलूज गट हा राखीव झाला आणि आमचा एस टी स्टँडवर अकलूजच्या बस स्थानकावर हमाली करणारा नामदेव गायकवाड त्यावेळेस विरोधकाचे डिपॉझिट जप्त करून घेऊन आला आणि त्यावेळेस माझ्या दादा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याला जिल्हा परिषदेचा समाज कल्याण खात्याचा चेअरमन केला. दारकर साहेब एवढंच उदाहरण भागात मला शब्द हा अंतिम शब्द असतो आणि त्या शब्दात जास्त बोलत नाही. एवढं लक्ष द्या की आम्ही कधी न शब्द बदलला माणूस आहे. माझ्या 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये विरोधकाच्या सण मैदानावर स्टेजवरून बोलण्याची आज पहिलीच वेळ आहे. ते सगळे म्हणजे मागं असायचे ना आम्ही पुढं असं. त्यामुळे आता धन्यवाद. आतापासून आपण मिळून काम करू आणि जे काय असेल आपल्याचे विचार तफावत असेल ते विचारावे आपण बसून करू. निश्चितपणे मी दिलेला शब्द मोडत नाही एवढं आपण लक्ष घ्या. धन्यवाद. यानंतर आपलं काय आपलं काय ठरलं नसतं नाही. आदर्शांना विनंती करतो की त्यांनी त्याचे आपले विचार मांडावेत.